धन्यवाद. धन्यवाद गजानन भाऊ. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी एक दारोडे, नाव पंकज. हाय पंकज. हाय पंकज. हाय मित्रांनो. केवळ ईश्वराची कृपा, केवळ अल्कोहोलिक अॅनोनिमस हेच कारण आहे की मी आज सोबर आहे आणि एक संतुलित समाधानी जीवन जगण्याच्या प्रयत्नात आहे. मित्रांनो, मला स्लोगन दिलंय आजचं, सरेंडर टू विन. म्हणजे जिंकण्यासाठी शरणागती पत्करणे किंवा हार मानणे हे आवश्यक आहे. तर या स्लोगनवर मी माझ्या अनुभवाच्या मार्फत शेअरिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये जेव्हा मी आलो आणि पहिली माझी मीटिंग होती आणि जे मी ऑब्झर्व केलं मीटिंग मध्ये, म्हणजे बाहेरच्या जगात आणि अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये जो फरक राहतो तो पहिल्याच म्हणजे माझ्या इम्प्रेशन मध्ये तर असं झालं की एक व्यक्ती आला आणि चांगला सूटबूट घालून चांगला व्यवस्थित दिसत होता आणि तो समोर येऊन म्हणाला की मी एक दारुडे आहे आणि माझे नाव हे आहे. तर त्या व्यक्तीला जेव्हा मी बघितलं की हा व्यक्ती स्वतःला दारुड्या म्हणत आहे, दारू पिऊन तर वाटत नाहीये, चांगले कपडे घातले आहे, चांगला बोलतो आहे आणि तरी पण स्वतःला दारुड्या म्हणतो आहे. तर हे काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे बा ही. इथे मी अल्कोहोलिक अॅनोनिमस काहीतरी वेगळं आहे, हे वेगळे पण अल्कोहोलिक अॅनोनिमसचं मला त्या पहिल्याच वाक्यापासून जाणवलं. तर हे आजचं स्लोगन पण असंच आहे की अल्कोहोलिक अॅनोनिमस हा जो आध्यात्मिक कार्यक्रम आपण म्हणतो, तर यामध्ये विरोधाभास आहे, पुष्कळ सारे विरोधाभास आहे आणि कुठलेही आध्यात्मिक तत्वज्ञान असो किंवा आध्यात्मिक जगणं असो, हे नेहमी विरोधाभासाचंच असते. भौतिक जगापेक्षा वेगळं पण त्यात असते. तर तो जो व्यक्ती म्हणत होता की मी दारुड्या आहे, परंतु तो दारू पिऊन नव्हता आणि आम्ही आज आता मी अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये माझ्या प्रवासात नंतर मला कळलं की हे असं का म्हणतो मी, ही ओळख माझ्यासाठी जपणं किती आवश्यक आहे. तर हा पहिला विरोधाभास मला त्यावेळेस जाणवला. तर हे विरोधाभासावर याच्यासाठी आलो की हे आजचं जे स्लोगन मला शेअर करायचं आहे हे सुद्धा एक पॅराडॉक्स आहे, एक विरोधाभास आहे की मला जिंकायचं असेल तर पहिले हार मानावी लागेल, जिंकायचं असेल तर पहिले शरणागती पत्करावी लागेल. तर मित्रांनो, हा सुद्धा एक विरोधाभास आहे. याच्यासोबत अल्कोहोलिक अॅनोनिमसच्या रिकव्हरी कार्यक्रमामध्ये बरेचसे विरोधाभास मला दिसले आणि त्या रिकव्हरी मध्ये ते मी अनुभवतो की आपण एक विरोधाभास बघतो की आपल्या ज्या कमजोरी आहेत त्या आपली आज ताकद बनत आहे. आपले जे वाईट अनुभव आहे, दारू पिण्याचे जे नुकसान झालं, बर्बादी झाली, हे ते कितीही खराब वाईट अनुभव असले तरी नवीन येणाऱ्या माणसासाठी ते फायद्याचे ठरतात. त्याला ते त्याच्यापासून काहीतरी आशा मिळते. तर म्हणजे असा हा विरोधाभास आहे. त्याच्यानंतर अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये म्हटलं जाते की मोर आय गिव्ह मोर आय रिसीव्ह. जेवढं मी जास्त देईन तेवढं मी प्राप्त करीन. हा सुद्धा एक विरोधाभास आहे. बाहेरच्या जगात मी जर वाटत बसलो असं पैसा म्हणा किंवा बाकी गोष्टी, भौतिक गोष्टी, तर मी कंगाल होऊन जाईल. परंतु अल्कोहोलिक अॅनोनिमस सांगते की मी जेवढं इथे वाटेल, जेवढं माझं अनुभव वाटेल, जेवढं माझं नॉलेज वाटेल, तर तेवढं मला आणखी प्राप्त होईल. माझं ते सर्व काही वाढत जाईल. तर असा विरोधाभास आहे. डाय टू लिव्ह इथे म्हणतात. तशाच पैकी एक सरेंडर टू विन हा एक सुद्धा विरोधाभास आहे. त्या विरोधाभासाशी, त्या स्लोगनशी माझी ओळख अल्कोहोलिक अॅनोनिमसच्या या रिकव्हरी कार्यक्रमात झाली आणि ती पण पहिल्या पायरीपाशी, म्हणजे जेव्हा अल्कोहोलिक अॅनोनिमसचा कार्यक्रमच ह्या स्लोगन पासून सुरू होतो की सरेंडर टू विन. तर हे सुरुवातीचं आणि फार महत्वाचं स्लोगन आहे की जे मला अल्कोहोलिक अॅनोनिमसचा जो प्रोग्राम आहे किंवा ज्या 12 पायऱ्या आहेत त्यातल्या जर समोरच्या 11 पायऱ्या म्हटलं आपण, तर त्या 100% कोणीही घेऊ शकत नाही असं बिल डब्ल्यू स्वतः म्हणतो. परंतु हे सरेंडर जे मला करायचं आहे ते मला नक्की 100% करायचं आहे. जर मी ते केलं नाही तर मी कायमस्वरूपी दारूपासून दूर राहू शकणार नाही. तर आता या स्लोगनवर माझे अनुभव ठेवण्याच्या आधी मला हे सांगणे आवश्यक आहे की मी आधी कसं जगत होतो, म्हणजे माझी आधी काय विचारधारणा होती आणि इथे आल्यावर या स्लोगनच्या अंतर्गत माझी विचारधारणा कशी बदलली.
तर त्यासाठी मला माझा वैयक्तिक अनुभव थोडं सांगावे लागेल. तर मित्रांनो, मी एक छोट्याशा खेड्यातून म्हणजे एक 500-600 लोकवस्तीच्या एका छोट्या गावातून आलेलो होतो. गावात आम्ही बऱ्यापैकी चांगल्या घरचा मी होतो. माझ्या घरी जेवढे मला वरची पिढी आठवते म्हणजे माझे आजोबा, माझे वडील यांच्यापैकी कोणीही घरात दारू पीत नव्हते. त्याच्यानंतर एक माझं लहानपणापासून थोडंसं अभ्यासात हुशार मुलगा म्हणून माझी ख्याती होती आणि मी होतो पण. त्याच्यासोबतच जसं जसं मी समोर माझं अभ्यासाच्या बाबतीत माझी प्रगती बघता एक छोटासा गाव आणि त्या गावातून कोणी काही असं काही मोठं कोणी शिकून हे झालं बा असं काही नव्हतं. त्याच्यामुळे पूर्ण गावाला माझ्याकडून अपेक्षा होत्या. म्हणजे हा हुशार मुलगा आणि आता माझे नातेवाईक शहराच्या ठिकाणी राहत असल्यामुळे मी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेलो होतो जिल्ह्याच्या ठिकाणी. तर संपूर्ण गावाच्या नजरा माझ्याकडे होत्या की हा गावाचं नाव रोशन करेल, हा खूप अभ्यासात हुशार मुलगा आहे, काहीतरी आता शहरात गेलाय, चांगलं काहीतरी करेल. तर याच्यामुळे माझ्यासोबतच माझ्या घरच्यांचा मान वगैरे सर्व वाढलं होतं. तर त्याच्यामुळे मला चांगलं वाटत होतं. परंतु अशाच परिस्थितीतून जाताना दारूबद्दल मी आता बघतो माझ्या सुरुवातीच्या ज्या कल्पना होत्या की मी असा विचार करायचो की जेव्हा मी बघायचो त्या गावामध्ये जेव्हा खेड्यात राहत होतो मी की गावात जे दारू पिणारे लोक आहेत ते फार घाणेरडे लोक असतात. ज्यांच्या घरी दारू पितात त्यांच्या घरी नेहमी भांडण, मोठे मोठे आवाज येत राहतात. जे दारू पिणारे लोक आहे त्यांना कोणी कसंही काही बोलतो, कोणी मारतात किंवा कुठेही ते लोक पडून राहतात. त्याच्यामुळे हे जे दारू पिणं आहे आणि हे जे लोक दारू पितात हे वाईट असते. म्हणजे दारूच मुळात वाईट आहे. दारू मी कधी पिणार नाही अशी माझी सुरुवातीला धारणा होती जोपर्यंत मी त्या गावात होतो. त्याच्यानंतर मी शहरात जेव्हा शिक्षणासाठी गेलो त्याच्यानंतर मी थोडंसं माझं इन्व्हॉल्वमेंट जसं फ्रेंड सर्कल बनलं किंवा मी मग पिक्चर टीव्ही मध्ये वगैरे बघायला लागलो आणि तिथच्या काही लोकांना व्यवस्थित दारू पिताना मी एन्जॉय करताना पार्ट्या बिट्या बघायला लागलो. तर माझी ती जी धारणा मी बनवली होती ती थोडी थोडी चेंज व्हायला लागली. आता मला असं वाटायला लागलं की ते जे माझ्या गावाचे लोक दारू पित होते तर त्यांना पिता येत नाही, त्यांना कशी दारू प्यायची असते हे समजत नाही किंवा ते अज्ञानी आहे, त्यांना बुद्धी नाही आहे म्हणून कदाचित ते तसे करत असतील. परंतु हे जे लोक व्यवस्थित दारू पितात, पिऊन एन्जॉय करतात, ते पिक्चर मध्ये हिरो पिऊन डान्स चांगला करतो, छान गाणे म्हणतात, तर हे अशा प्रकारचं पिणं मला आवडेल आणि मला जीवनात कधी मौका मिळाला तर मी हे अशा प्रकारे दारू पिईन. तर हे असं माझं दारूचं मानसिक आकर्षण त्यावेळेस बनलं होतं. ज्यावेळेस दारू माझ्या जीवनात म्हणजे आली सुद्धा नव्हती, मी दारू पिलोही नव्हतो. त्यावेळेस पासून दारूबद्दलचं माझं आकर्षण निर्माण झालं आणि या आकर्षणापोटी जेव्हा मी जवळ एक 16-17 वर्षाचा असताना मला पहिल्यांदा चान्स आला बाहेरगावी एका लग्नासाठी गेलो असताना माझ्या काही मित्रांनी ज्यांनी माझ्या आधी दारू पिणं सुरू केलं होतं त्यांनी मला ती दारू ऑफर केली. तर ते आकर्षण दारूचं माझ्यामध्ये आधीच असल्यामुळे त्यांनी जशी ऑफर केली मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना हो म्हटलं की तू पिशील का? तर हो मी पिईल. बाकी मग त्या लग्न होतं, त्या लग्नात माझ्या घरचे पण आले होते, गावातले बरेचसे लोक होते, प्रतिष्ठित मंडळी होती. पण मी या साऱ्या गोष्टीचा विचार नाही केला की मी जर पिलो, काही उलटी झालं, काही माझं पिणं ओळखी आली, वाज केला तर कोण काय म्हणेल बा एवढीशा छोट्या कमी वयात एवढा हा पोरगा दारू पिते, तसं काय म्हणेल मला, या कुठल्याच गोष्टीचा विचार मी केला नाही. कारण मला ते दारू पिऊन बघायची होती ही माझी जिज्ञासा होती आणि त्याच्यामुळे मी या बाकी साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पटकन हो म्हटलं. आणि पिल्यानंतर मित्रांनो तो अनुभव ते पिण्याची ते फिजिकली तर आवडलं नाही, ते वास आवडला नाही, ते चव आवडली नाही, उलटी आल्यासारखं वाटलं. परंतु कालांतराने 10-15 मिनिटानंतर माझ्यात जो बदल जाणवला तो बदल मला आवडला. म्हणजे काहीतरी एक वेगळं माझ्यात ऊर्जा संचारली, काहीतरी माझं पर्सनॅलिटी चेंज झाली, काहीतरी माझं चालणं बदललं, मला बिनधास्त बोलता येत आहे. त्या लग्नात मग ते डान्स केला चांगला. तर हे सर्व गोष्टी मला आवडल्या. त्याचा जो परिणाम होता त्या दारूचा तो मला आवडला. तर त्याच्यामुळे ते दारू पिण्याचे मोके परत कधी येतात याची मी वाट बघायला लागलो. तर दुसरं काही मी करू शकत नव्हतो त्यावेळेस, फक्त वाट बघायचो. कालांतराने अशी परिस्थिती आली की खिशात पैसे वगैरे थोडे राहायला लागले.
आणि त्याच्यामुळे काही मी असं फ्रेंड सर्कल असं निवडलं की जे दारू पितील, त्याच्यामुळे मी स्वतः मोके बनवायला लागलो. मी तसे मित्र निवडलं, प्लॅनिंग करायचं, दारू प्यायचं आणि हे दारू माझ्या जीवनात कशी शिरकाव करत होती आणि कशी माझ्या गरजेची वस्तू बनत होती याचे मला लक्षात येत नव्हतं ते. आणि कालांतराने अशी परिस्थिती झाली, थोडं मोठं झाल्यानंतर 12वीत वगैरे असताना मग बरेचसे जवान झाल्यासारखं असं वाटायचं आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रसंगी काही असे खास प्रसंग आहे की ज्या प्रसंगी दारू पिलंच पाहिजे असं मी मनात पूर्ण भावना माझी बनली होती की कुणाचा बर्थडे आहे, दारू पिलंच पाहिजे. कुणा काही खूप मोठं दुःख झालं, एखाद्या पोरीला प्रपोज केलं, तिने नाही म्हटलं तर गम आहे, गममध्ये दारू प्यायलाच पाहिजे. परीक्षेत चांगले मार्क मिळाले, दारू प्यायलाच पाहिजे. कमी मार्क मिळाले, दारू प्यायलाच पाहिजे. तर हे असं माझं काही विशेष सिच्युएशन्स मध्ये दारू प्यायलाच पाहिजे ही डिपेंडन्सी माझी झाली. कालांतराने अल्कोहोलिक अॅन्युअस मध्ये येण्याच्या आधीचे मी 2 वर्ष आठवतो मित्रांनो की ज्यावेळेस विनाकारण मी दारू पित होतो. काही कारण माझ्याकडे दारू पिण्याचं नव्हतं. चांगलं एका मेडिकल सायन्सच्या कोर्सला मला ऍडमिशन मिळाली होती. भलेही मनासारखं ते कोर्स मिळालं नाही, परंतु जे नॉर्मल लोकांना मिळत नाही म्हणजे चांगल्यापैकी अशी माझं कॉलेज होतं आणि सर्व काही बरोबर असताना सुद्धा मी एका वेगळ्या त्याच्यात होतो की आता ते मला आता ते कारण कळतात की मला जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली नव्हती. त्याच्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे ते माझं दारू पिणं प्रचंड वाढलं आणि मग ते जे एका दारुड्याचे नुकसान होतं आपण लोकांच्या शेअरिंगच्या माध्यमातून बघतो, ते सर्व नुकसान माझ्यासोबत व्हायला लागले. समाजात बदनामी व्हायला लागली, पैशाचं नुकसान व्हायला लागलं. वेगवेगळ्या प्रकारे मी माझे वडील शेतकरीच होते. मग खोटे बहाणे बनवून हे फी भरायचे, हे पुस्तक घ्यायचे, वेगवेगळे बहाणे बनवून मी पैसे आणायला लागलो. त्या पैशाची दारू प्यायला लागलो, मित्रांना दारू पाजायला लागलो आणि मला नशेत राहायला आवडायला लागलं. कारण ते मी ज्या कोर्सला ऍडमिशन घेतली होती मला असं वाटत होतं की मी याच्यापेक्षा जास्त याचा लायकीचा होतो आणि त्याच्यामुळे मला याच्यात इंटरेस्ट नाही असं मला वाटत होतं आणि त्याच्यामुळे मी ते कॉलेज वगैरे खास काही अटेंड करत नव्हतो. परंतु अभ्यासात हुशार असल्यामुळे तर ते सर्व काही निघून जात होतं. परीक्षेत थोडं आधी काही दिवस अभ्यास केलं तरी मी पास होऊन जायचो. तर हे सर्व चालू होतं आणि अशातच ते शेवटचे 2 वर्ष प्रचंड दारू वाढली आणि ते दारूमुळे सर्व प्रकारच्या बरबाद्या झाल्या. घरी माहीत पडलं, गावात जायचं, गावातही तेच करायचं, तमाशे करायचं. कुठेही गावात कानाकोपऱ्यात पडून राहायचं. लोक मला उचलून घरी आणायचे. तर ते माझी जी इमेज होती त्या गावामध्ये ती इमेज आता पूर्णपणे बदलत चालली होती आणि शेवटचे काही दिवस मी आठवतो अल्कोहोलिक अॅन्युअस मध्ये येण्याच्या आधीचं 1 वर्ष की म्हणजे आता आशाहीन झाले होते सर्वजण की हा खूपच बिघडला आहे बुवा, आता हा एकदम एक्स्ट्रीम लेवलचा झाला आहे. कितीतरी वेळा यानं दारू बंद करतो म्हणून सांगितलं, परंतु पुन्हा पितोच हा. सर्व शिक्षण कॉलेजला जाणं बंद केलं होतं. सर्व नातेवाईकात सर्वीकडे बदनामी झाली होती. वडील कोणाला फेस करू शकत नव्हते की याच्याबद्दल चौकशी करेल म्हणून. तर असं पूर्ण मी त्या दारूमुळे बर्बाद झालो होतो. परंतु मित्रांनो मान्य करायला तयार नव्हतो की हे सर्व दारूमुळे होत आहे. वेगवेगळ्या गोष्टींना दोष द्यायचो, घरच्यांना दोष द्यायचो, मित्रांना दोष द्यायचो, नशिबाला दोष द्यायचो, देवाला दोष द्यायचो. परंतु स्वतः माझी दारू जबाबदार आहे त्यासाठी हे कुठेतरी मान्य करायला तयार होत नव्हतं मित्रांनो. असं आता ते मी जेव्हा बघतो तर मला ते जे मी दारू पीत होतो काही दिवस मी काही मजबुरीपोटी जेव्हा दारूपासून दूर राहायचो आणि पुन्हा दारू प्यायसाठी जायचो तर त्यावेळेस मी हा विचार करून नव्हतं जायचं की हे आपण अशासाठी प्यायची आहे किंवा पिऊन टुल्ल व्हायचं आहे, पिऊन पडून राहायचं आहे. परंतु मी एक असा माझा प्रयत्न व्हायचा की व्यवस्थित पिऊ बा, लिमिटमध्ये पिऊ. तर ते मित्रांनो बरेच वर्ष मी ते लिमिटमध्ये पिण्याच्या चक्करमध्ये आणखी त्यात घुसत गेलो आणि आणखी बरबादी करत गेलो. तर हे सर्व काही असं चाललं असताना मग शेवटचा उपाय म्हणून मला व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करण्यात आलं. व्यसनमुक्ती केंद्रात असताना सायकॅट्रिक ट्रीटमेंट देण्यात आली मला. सायकॅट्रिक ट्रीटमेंटच्या अंतर्गत मित्रांनो मला एक भयंकर ते ड्रग रिएक्शन आली आणि त्याच्या ड्रग रिएक्शनमुळे एक फार रेअर डिसीज स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम नावाचा एक डिसीज मला झाला. त्या आजाराअंतर्गत माझं पूर्ण शरीर भाजल्यासारखं झालं.
आणि आतून बाहेरून पूर्ण मला पुढे आले होते. 1-1.5 महिना मला रिकव्हरीला लागला. फार दुर्मिळ आजार आहे की ज्यातून ज्या आजारात फार बरेच लोक मॉर्टॅलिटी रेट खूप आहे, मरतात सुद्धा लोक, परंतु परमेश्वराच्या कृपेने त्या आजारातून सुद्धा मी वाचलो. तर वाचल्यानंतर मित्रांनो एक म्हणजे जे पागलपणाची स्टेज माझी होती दारू पिण्याची, ते वाचल्यानंतर मी 1 महिना गावाला रेस्टसाठी होतो. त्याच्यानंतर मी जसं पुन्हा परत शिक्षणासाठी आलो, म्हणजे आता कुणाला वाटेच नाही की एवढ्या परिस्थितीतून एवढ्या मरता मरता हा वाचला, आता दारू पिणार नाही बा. परंतु मित्रांनो आल्यानंतर जेव्हा मी ते नागपूरला आलो, तर जसं मी उतरलो आणि पहिले जाऊन दारू पिलो. तर एवढी ते पागलपणाची स्टेज माझी आली होती की मृत्यू समोरून निघाला आहे, परंतु तरी सुद्धा मी ते दारू बंद करायला तयार नव्हतो. तर ह्या स्टेज मधून मी आलो मित्रांनो आणि अल्कोहोलिक अनोनिमसचा मेसेज परमेश्वराच्या कृपेअंतर्गत मला मिळाला. या मीटिंग मध्ये मला आणण्यात आलं आणि या मीटिंग मध्ये आल्यानंतर मला फार पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्येच कळलं की हा एका आजाराअंतर्गत मी दारू पित होतो. ते स्वतः मेडिकल सायन्सशी संबंधित असल्यामुळे मला दारूमुळे वेगवेगळे आजार होतात हे माहित होतं, परंतु माझं दारू पिणं हेच एक आजार आहे. तर ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी होती. ती गोष्ट मला कळली. सुरुवातीला मान्य करत नव्हतो, कारण मी 23व्या वर्षी वयाच्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये आलो. ती कंपॅरिझन पार्ट माझ्यात होता की मी कंपॅरिझन करायचो की सर्व माझ्यापेक्षा मोठे आहे, सर्व वयाने मोठे आहे. कोणी म्हणत होते मी 20 वर्ष दारू पिलो, मी 25 वर्ष दारू पिलो, मी 30 वर्ष दारू पिलो. मी माझ्या जीवनामध्ये 6 वर्ष दारू पिलो होतो फक्त. त्यात माझा एक्स्ट्रीम पिरियड शेवटचे 2-2.5 वर्षच राहिला होता. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की मला आणखी वाव आहे, मी यांच्यासारखा नाहीये. हे लोक जास्त वर्ष पिले आहे, यांचे वय झालं आहे, तर म्हणून यांना गरज आहे, परंतु मला अजून गरज नाही असं मला वाटायचं. परंतु मजबुरी होती, काही दुसरा पर्याय नव्हता. त्याच्यामुळे मी मीटिंग मध्ये बसत गेलो, ऐकत गेलो आणि कालांतराने काही दिवसांनी जसं जसं बसत गेलो, काही दिवसानंतर मी ते गोष्ट मान्य केली की हा आजारांतर्गत मी दारू पित आहे. आणि जेव्हा सुरुवातीला मजबुरीपोटी बसलो होतो, परंतु कालांतराने जेव्हा मला कळलं की हा आजार मला झालाय, तर माझी विलिंगनेस तयार व्हायला लागली की नाही वा, जर मला ही बिमारी झाली आहे आणि मला जर दारूपासून दूर राहायचं आहे, तर मला इथे येत राहावं लागेल. आणि येत राहता राहता मित्रांनो या रिकव्हरी कार्यक्रमाच्या अंतर्गत माझ्या स्पॉन्सरच्या मार्फत माझा परिचय झाला आणि मला एक गोष्ट कळली की मला आता ही दारू जी माझी आहे ती थांबली आहे आणि आता दारू थांबवणे ही जी माझी समस्या होती असे मला वाटायचे, परंतु ते मला कळले लोकांच्या शेअरिंगच्या मार्फत की दारू थांबवणे ही माझी समस्या मुळात नव्हती. बरेचदा मी दारू थांबवत होतो, परंतु माझी दारू परत चालू होत होती. आता अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यावरही माझी दारू थांबली आहे, परंतु ती मला जर आजीवन थांबवून ठेवायची असेल, तिला कायमस्वरूपी थांबवलेली ठेवायची असेल, तर मला या रिकव्हरी कार्यक्रमाअंतर्गत मला त्या दारू समोर सरेंडर करणे गरजेचं आहे. तर या स्लोगनशी माझी तिथे ओळख होते की मी आता तर मी थांबलो आहे, आता मजबुरीपोटी असेल, काही असो, मीटिंग करत आहे म्हणून थांबलो आहे, परंतु मला जर नेहमीसाठी जर थांबून राहायचं असेल तर हे दारू समोर शरणागती पत्करावीच लागेल. तर ह्या गोष्टीशी माझा परिचय होते आणि तेव्हा हे स्लोगन माझ्या समोर येते की सरेंडर टू विन काय आहे. स्पॉन्सरच्या माध्यमातून मी ते स्लोगन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर तेव्हा लक्षात येते मला की हे जिंकण्यासाठी मला जर जिंकायचं असेल तर मला हार मानावी लागेल. तर हे कसं, तर हे मी माझ्या अनुभवाच्या मार्फत बघतो की दारू सोबत आता मला हार मानायची आहे, तर आधी काय करत होतो मी, तर माझ्या अनुभवाच्या अंतर्गत बघतो मी, तेव्हा मला लक्षात येते की मी आयुष्यभर जेवढेही वर्ष मी दारू पिलो, दारूशी झगडत राहतो, लढाई करत राहिलो की मी कधी ना कधी एक ना एक दिवस त्या दारूला कंट्रोल मध्ये पिऊन दाखवेल. परंतु ते प्रयत्न माझे मित्रांनो सर्व सपशेल अयशस्वी होत होते. मी काय काय प्रयत्न करायचो, तर मी वेगवेगळ्या प्रयत्न दारूपासून म्हणजे वेगवेगळे प्रयोग करायचो की दुकानात नाही प्यायचं, घरी आणून प्यायची, ब्रँड बदलून पाहायला, बिअरच प्यायची, मित्रांसोबत नाही प्यायचं, एकट्यातच प्यायचं. इव्हन एवढाही प्रयोग केला मी की
जेवताना ताटावर घेऊन बसायचं दारू, एक 90 आणायचा आणि ताट वाढायचं, समोर ठेवायचं आणि ते 90 टाकून प्यायचं. म्हणजे जेवता जेवता तर मी आता काही जाणार नाही बा, पिलो का जेवलो पटकन. परंतु इव्हन ते पिल्यानंतर त्या ॲलर्जीच्या अंतर्गत की जे आजारांतर्गत मला कळली की एकदा पिल्यानंतर मला पुन्हा ते ताट सरकवून सुद्धा प्यायला जायला लागत होतं. म्हणजे हे सर्व प्रयत्न मी करत होतो ते सर्व अपयशी ठरत होते. इव्हन मला असं वाटायचं ही लढाई मी का करत होतो, तर कारण मला म्हणजे ही जी हार मानायची किंवा मला जमत नाही बा, एवढी क्षुल्लक वस्तू ही दारू, मी एवढा हुशार, एवढा बुद्धीने हुशार, एवढं बाकी साऱ्या गोष्टीत मी व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो, व्यवस्थित लोकांना मार्गदर्शन करू शकतो. तर ह्या दारू सारख्या क्षुल्लक गोष्टीला मी कंट्रोल नाही करू शकत म्हणजे काय? मित्रांनो, मी सर्वप्रथम ज्या 4 मित्रांबरोबर दारू पिली होती त्या लग्नामध्ये, तर ते 4 मित्र जे माझ्या गावचेच होते. त्याच्यानंतर माझ्यापेक्षा शिक्षणात फार कमी ते होते. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षणही सोडलं होतं. बुद्धीने कमी होते, पैशाने कमी होते. तर हे असे लोक आणि हे माझ्यापेक्षा कमी असलेले लोक व्यवस्थित दारू पितात. त्यांचं दारू पिणं त्यांच्या घरी सुद्धा माहीत नाही पडत. त्यांच्या दारू पिल्यामुळे त्यांना कुठलीच समस्या येत नाही त्यांच्या कामधंद्यात किंवा कुठल्याच ठिकाणी. तर मी का नाही करू शकत? हा माझा खरा इगो फॅक्टर तिथे होता की मी दारू सारख्या क्षुल्लक वस्तूला मी कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आजीवन त्या दारूशी जेवढे वर्ष दारू पिलो लढाई करत होतो. आता एक उदाहरणाअंतर्गत मी नेहमी सांगतो की आपण पिक्चरमध्ये मी बघायचो सिनेमामध्ये, बऱ्याच सिनेमामध्ये तो काही असा एक घोडा असतो की ज्या घोड्याला कोणी काबू करू शकत नाही. एक घोडा सोडून देतात विलन आणि तो हिरो नंतर त्या घोड्याला काबू करते. तर तो बेलगाम घोडा असतो. म्हणजे तो आपल्या कोणाच्या हाती येऊ देत नाही, आपल्या पाठीवर कोणाला बसू देत नाही, अशा प्रकारचा तो मस्तावलेला घोडा असतो. तर दारू माझ्यासाठी तशा प्रकारचा घोडा होता. मी काय करत होतो, तर मी त्या घोड्यावर बसण्याचा, त्याची स्वारी करण्याचा वारंवार प्रयत्न करायचो. ते मी लगाम पकडायचो, तो घोडा मला खाली पाडायचा, माझा हात फुटायचा, पाय फुटायचा, मातीत मी लोळायचो, पायावरून तो पाय मारायचा, कधी कधी रक्त निघायचं, तोंड फुटायचं, दात पडायचे. तर परंतु मी पुन्हा उठायचो. पडलं की पुन्हा उठलं, रक्त लागलं तरी पुन्हा उठलो, पुन्हा त्याची लगाम पकडली, पुन्हा त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे तो घोडा मला बसू द्यायला तयार नाही, स्वारी करायला द्यायला तयार नाही आणि मी वारंवार मार खात असताना, हातपाय माझे तुटले असताना, रक्त निघत असताना सुद्धा वारंवार त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करतो. दारूच्या बाबतीतही माझं असंच होतं की मी ते दारू वारंवार मला मार देत होतं. एक एक क्षेत्रात माझी सर्व काही नुकसान होत होतं. सामाजिक स्तर माझा गेला होता. माझं शिक्षण बर्बाद होण्याच्या, माझं भविष्य अंधारात चाललं होतं. माझ्या घरच्यांचे जे मेहनतीचा शेतीतल्या पैशानी लाखो रुपये ते दारूमध्ये त्यांचे उडवले होते. नातेसंबंध माझे बिघडले होते. कोणी माझे मित्र राहिले नव्हते. तर हे सर्व दारूमुळे होत आहे. म्हणजे मी रक्तबंबाळ होत आहे त्या दारूमुळे, तरी मी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे मी ही जी लढाई करत होतो दारू समोर, तर दारू पिण्याच्या दिवसात मी हे करत होतो. आता अल्कोहोलिक अनोनिमस मला काय सांगते सरेंडर टू विन या स्लोगनच्या अंतर्गत, की ही लढाई मला बंद करावी लागेल. मी त्या दारूला जिंकू शकत नाही. का नाही जिंकू शकत? कारण मी अल्कोहोलिक अनोनिमस सांगते की जे 15 ते 17% लोक मद्यपाच्या आजाराअंतर्गत येतात किंवा ज्यांच्यात फिजिकल ॲलर्जी, मानसिक आकर्षण ह्या 2 गोष्टी आहे, तर ते लोक दारू व्यवस्थित कंट्रोलमध्ये कधीही जीवनात पिऊ शकणार नाही. तर जसं बिग बुक मध्ये लिहिलं आहे, एक बिग बुक वाचतो मी, त्या बिग बुक मध्ये एका पॅरेग्राफच्या अंतर्गत लिहिलं आहे की जसं एखाद्या माणसाचे दोन्ही पाय तुटले की त्याला नवीन पाय फुटू शकत नाही, जशी झाडाला फांदी फुटते तसं. तर त्याच प्रकारे माझ्या शरीराचं झालं आहे. माझं शरीर आता नॉर्मल होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मी कधीही व्यवस्थित दारू पिऊ शकणार नाही. परंतु मी ते मानायलाच तयार नव्हतो आणि ते मी लढाई करत होतो. आता मला ही लढाई थांबवायची आणि जर मी लढाई थांबवली तर मी माझा जीव वाचवू शकतो, माझं समोरचं चांगलं करू शकतो. जसं टीव्ही मध्ये मी WWF ची फाईट बघतो. ते पूर्वी फार बघायचो ते WWF पैलवान दोन तिकडले अमेरिकेतले लढत असतात. तर ते फाईट मी बघायचो. एका फाईट मध्ये एक पैलवान खूप चांगला धष्टपुष्ट उंचपुरा होता आणि एक पैलवान थोडासा बारीक चुरीक होता. तर तो जाडा पैलवान त्या बारीक पैलवानाला मारत होता वारंवार. तो पैलवान पडत होता, उठत होता. तो पुन्हा त्याला उचले, पटकून दे आणि खूप त्याला मारलं
आणि त्याच्यानंतर त्याच्या नाकातोंडातून रक्त निघायला लागलं. तो परत उठत होता, परत लढत होता, परत पडत होता. शेवटी त्यांनी त्याची गच्ची पकडली त्या मोठ्या पैलवानाने, सोडायला तयार नाही. तर तो जेव्हा पकडून राहतो आणि एक वेळ अशी येते की त्या छोट्या पैलवानाला असं वाटते की आता यांनी जर आपल्याला सोडलं नाही आणि मारणं यांनी बंद केलं नाही तर आपण मरणार आहोत. पूर्ण तो हे होऊन जातो की आता त्याच्यात कुठलीही ताकद उरलेली नसते आणि आता आपल्याला जीव वाचवायचा असेल तर हार मानावी लागेल. तो 3 वेळा टॅप करतो आणि 3 वेळा टॅप हा एक इशारा असतो की मी हारलो बा. आणि त्याच्यानंतर तो त्याला सोडून देते. त्या मोठ्या पैलवानाला विजेता घोषित करण्यात येते. तर ही सिच्युएशन ही सेम सरेंडर टू विन बद्दल आहे की जोपर्यंत मी लढाई करत राहतो त्या दारूशी, दारू म्हणजे माझ्यासाठी मोठा पैलवान आहे, तर तोपर्यंत मी मार खात होतो, सर्व काही माझं बर्बादी होती, नुकसान होत होतं. परंतु आता जिंकणं म्हणजे काय, माझ्यासाठी मी जिंकणं म्हणजे काय समजत होतो ते दारू, माझ्या ज्या आधीच्या धारणा होत्या भौतिक जगातल्या की जिंकणं म्हणजे संघर्ष करून ते जोपर्यंत मी ते प्राप्त करत नाही गोष्ट, म्हणजे बाहेरच्या जगात मला केवळ संघर्ष करायला शिकवलं होतं की कुठलीच गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. परीक्षेत जास्त मार्क मिळवायचे, खूप अभ्यास करायचा, खूप कमाई करून वस्तू घ्यायच्या वेगवेगळ्या. तसं मला संघर्ष करणं शिकवण्यात जाते. परंतु आता आणि त्याच्यामुळे मी ते तसंच करत होतो. परंतु आता अल्कोहोलिक अनोनिमस सांगते की महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं आहे माझा जीव वाचवणं. त्या दारूला कंट्रोल करण्याच्या भानगडीत मी माझ्या मरणाच्या दारापर्यंत आलो आहे. आता मला जर जीव वाचवायचा असेल तर हा संघर्ष थांबवा लागेल आणि ही लढाई बंद करून ते हार मानावी लागेल. आणि ज्या दिवशी मित्रांनो मी तो संघर्ष थांबवतो अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये, त्या दारू समोर 100% शरणागती पत्करतो, हार मानतो की मी दारू पिण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे, मी आजाराअंतर्गत येतो आणि मी आजीवन आयुष्यात कधीही कंट्रोल मध्ये दारू पिऊ शकणार नाही. तर ती जसं त्या छोट्या पैलवानाने हार मानली तसं मी दारू समोर हार मानली. तर मी काय जिंकलो, आता सरेंडर केल्याने जिंकते असं हे स्लोगन म्हणते. तर मी काय जिंकतो, माझ्यासाठी महत्वाचं काय होतं, तर माझ्यासाठी काय महत्वाचं होतं, माझा जीव वाचणं महत्वाचं होतं, माझा परिवार आनंदी होणं महत्वाचं होतं, माझा जे नुकसान झालं आहे ते भरून निघणं आवश्यक होतं, माझ्या सभोवतालच्या लोकांना त्या उपयोगाचा मी काहीतरी बनवू शकेल, स्वतःच्या उपयोगाचा मी बनू शकेल, एक चांगला नागरिक बनू शकेल, तर हे माझ्यासाठी आवश्यक होतं. दारू पिणं किंवा त्या कंट्रोलमध्ये दारू पिणं हे माझ्यासाठी आवश्यक नव्हतं. त्याच्यामुळे मी काय जिंकलो, तर मी हे सर्व काही जिंकलो. माझा जीव वाचवला, परिवारात आनंद आणला आणि सर्व काही व्यवस्थित होतं दारूपासून दूर राहत असताना. त्याच्यामुळे ही हार मला काय मानायची आहे आणि कशा प्रकारे मानायची आहे हे स्लोगन मला सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर अल्कोहोलिक अनोनिमस आता हे सरेंडर करताना मला जेव्हा मी हे सरेंडर करायला जातो तर मी सहजासहजी शक्य होत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी मी म्हटलं की मी सरेंडर करतो बा दारू समोर आणि मी केलं, असं होत नाही मित्रांनो. तर ते सरेंडर करण्याच्या माझ्या आणि त्याच्यामध्ये अडथळे येतात काही. तर ते अडथळे कोणते, तर पहिला अडथळा असतो माझा अहंकार. तो अहंकार मला ते सरेंडर करण्यापासून रोखतो की असं कसं त्या क्षुल्लक गोष्टीसमोर कशी हार मानायची, ते अडाणी अशिक्षित लोक दारू व्यवस्थित पितात आहे, तुला नाही जमत आहे का. तर हे अहंकार माझा एक अडथळा असतो. दुसरा अडथळा असतो की मला जे संघर्षाची भावना लहानपणापासून शिकवण्यात येते ती संघर्षाची भावना माझा अडथळा असतो. तिसरी गोष्ट इच्छाशक्ती जी माझी आहे, मला त्या इच्छाशक्तीवर प्रचंड भरोसा असतो, माझ्या विल पॉवरवर प्रचंड भरोसा असतो. कारण त्या विल पॉवरच्या भरोश्यावर मी जीवनात बरंच काही हासिल केलेलं असते, बरंच काही साध्य केलेलं असते. पण ही गोष्ट मला लक्षात येत नाही की तो माझा विल पॉवर जे मला बाहेरच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळवून देऊ शकतो, तो दारू समोर काम करत नाही. तर हे सारे अडथळे मला आणि एक आणखी अडथळा म्हणजे माझं बंद मन, क्लोज माइंड ज्याला म्हणू आपण, ते माझं मनाचे दरवाजे मी उघडत नाही सहजासहजी आणि ह्या नवीन गोष्टी अल्कोहोलिक अनोनिमस ज्या सांगताय ते स्वीकारायला तयार होत नाही. जुन्या माझ्या कल्पनांना मी चिकटूनच राहतो. तर ह्या जर गोष्टी मी पकडून ठेवलो, जर मी अहंकार माझा सोडला नाही, जर मी ह्या इच्छाशक्तीच्या भरोश्यावर करू शकेल हे सोडलं नाही, जर मी ज्ञानाच्या भरोश्यावर खूप उचललं की मी ज्ञानाच्या भरोश्यावर राहू शकेल हे जर मला वाटत असेल, मी जर माझ्या मनाचे दरवाजे उघडले नाही तर मी हे सरेंडर करू शकणार नाही. जर मी ह्या साऱ्या गोष्टी सोडायला तयार असेल
तर मी नक्की या दारू समोर शरणागती पत्करेल आणि हार मानेल. आता दोन गोष्टीच्या मार्फत याच्या मार्फत मी ते करू शकतो. एक तर स्वतःचे अनुभव, जेवढे काही माझे अनुभव आहे दारू पिण्याचे, ते काफी आहे मला हार मानायला. आणि दुसरी गोष्ट, जर मला वाटत असेल की माझं तेवढंच झालं नाही, तर मी दुसऱ्याचे अनुभव बघू शकतो. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवातूनच केली पाहिजे असं नाही. जर आजाराचे लक्षणं माझ्यात आहे आणि मी जर पीत राहिलो, तर हे जे लोक माझ्यापेक्षा जास्त बर्बाद झालेले आहे, हे जे अनुभव सांगतात, या अनुभवापर्यंत मी नक्की पोहोचणार आहे. त्याच्यामुळे मी स्वतःचे अनुभव आणि दुसऱ्याच्या अनुभवाच्या मार्फत, दोन्ही गोष्टीच्या मार्फत हे मान्य केले की नाही, मी बरंचसं माझ्यासोबत झालं आहे आणि आणखी पीत राहिलं तर याच्यापेक्षा मी बर्बाद होणार आहे. त्याच्यामुळे मी ती हार मानली, दारू समोर शरणागती पत्करली आणि समोरच्या माझ्या अल्कोहोलिक अॅनोनिमसचा प्रवास सुरू झाला. आता हे एक पार्ट झाला मित्रांनो, दारू समोर हार मानणे किंवा दारू समोर शरणागती पत्करणे. तर हा या स्लोगनचा एक पार्ट झाला. परत हे स्लोगन जसं जसं मी या रिकव्हरी प्रोग्राम अंतर्गत चालतो, मला बऱ्याच ठिकाणी ते मदत करते. आता कसं कसं करते, तर ऍक्च्युअली पहिली जी पायरी आहे अल्कोहोलिक अॅनोनिमसची, ही सरेंडरची आहे. म्हणजे मॅक्झिमम सरेंडर हे पहिल्या पायरीत आहे. परंतु दुसऱ्या पायरीत सुद्धा जेव्हा मी करू शकत नाही ही गोष्ट जेव्हा कबूलतो, ते एक प्रकारचं सरेंडर आहे. म्हणजे दारू समोर मी हतबल आहे हे मी मान्य केलं. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, मला हे पण मान्य करायचं आहे, ह्या गोष्टी समोर सुद्धा सरेंडर करायचे आहे की मी माझ्या भरोश्यावर दारूपासून दूर राहू शकत नाही. ही सुद्धा फार मोठी गोष्ट माझ्यासाठी असते मान्य करणे, की मी माझ्या भरोश्यावर नाही करू शकणार बा, त्या दारू सोडू नाही शकणार, तर मला कुणाची तरी मदत घ्यायची आहे. तर एक दारुड्या व्यक्तिमत्वाच्या अहंकारापोटी कुणाची मदत घेण्याच्या याच्यात नसते. तर त्याच्यामुळे इथे सुद्धा मला ते सरेंडर, हे स्लोगन सरेंडर टू विन काम करते, की मला त्या स्वतःसमोर सुद्धा हतबलता माझी प्रकट करायची आहे की मी हे करू शकत नाही, कुठली मानवी शक्ती करू शकत नाही, तर कुठल्या तरी उच्च शक्ती माझ्यासाठी हे करू शकते. त्याच्यानंतर तिसरी पायरी जे मला सांगते, त्या तिसऱ्या पायरीमध्ये सुद्धा मला सरेंडर सांगण्यात येते की परमेश्वराची जी इच्छा आहे त्याच्यासमोर मला आता सरेंडर करायचे आहे आणि माझ्या जे स्वतःच्या इच्छा आहेत त्या स्वतःच्या इच्छा सोडायच्या आहेत. तर इथे सुद्धा हे स्लोगन मला सांगते की त्या स्वइच्छा माझ्या जीवनात कशा होत्या आणि त्या स्वइच्छामुळे माझं काय नुकसान झालं, हे मला परत मग माझ्या अनुभवाच्या अंतर्गत आठवा लागते की ह्या माझ्या स्वइच्छा समोर मला सरेंडर का करायचं आहे. तर त्या स्वइच्छेमुळे माझं काय नुकसान झालं हे मी माझ्या अनुभवाच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मी अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये आलो, दारूपासून दूर झालं. त्याच्यानंतर मी सोबर असताना माझं लग्न झालं. सोबर असताना 3 वर्ष सोबर असताना माझं लग्न झालं. मी दारूपासून दूर होतो मित्रांनो. आणि माझी एक भ्रामक कल्पना अशी होती, एक भ्रम असा होता की जो माझ्या मनात कदाचित भरण्यात आला होता किंवा तसं काहीतरी ते सिच्युएशन तशा होते की मला असं वाटायचं की फक्त दारू माझा प्रॉब्लेम होता. माझ्या घरचेही दारू पिण्याच्या दिवसात बरेचदा मला म्हणायचे की फक्त दारू सोड, बाकी तू चांगला आहे, सर्व काही बरोबर करशील. ते माझ्या मनावर एवढं बिंबवलं, माझ्या मनावर एवढं म्हणजे ते रुजलं होतं की मला वाटायचं की दारूच माझा प्रॉब्लेम आहे. माझ्या मनासारख्या माझं लव्ह मॅरेज झालं, मनपसंतीच्या मुलीशी लग्न झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा ह्या स्वइच्छामुळे आता माझं कसं नुकसान झालं. आता मी दारू तर पित नव्हतो, परंतु ह्या स्वइच्छामुळे माझ्या जीवनामध्ये प्रचंड वादळ यायला लागली. माझी पहिल्या दिवशीपासून माझ्या पत्नीला माझ्या ह्या स्वभावाचा त्रास व्हायला लागला. माझा राग, माझा अहंकार, माझ्या वेगवेगळ्या दुसऱ्यांना हँडल करण्याच्या प्रवृत्ती, की माझी बायको आहे ना, आता तिने माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे. तिची एक गव्हर्नमेंट जॉब होता. मला असं वाटायचं की तिने जॉब करू नये, माझ्यासोबत मिळून प्रॅक्टिस करावी. तर तो जॉब मी सोडायला तिला लावला. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत माझा राग, रागापोटी मी बरेच काही घरी मोबाईल फोडणे, धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, ह्या साऱ्या गोष्टी करत होतो. त्याच्यानंतर एक मला मुलगा झाला. माझा मुलगा 1-1.5 वर्षाचा असताना मी त्याला मला आजही आठवते ती गोष्ट की जोराने त्याच्या गालावर मारली होती. तर 1.5 वर्षाच्या मुलाला कोण मारते, तर ते ऐकत नाही म्हणून त्या प्रकारे ते मी मारलं होतं. तर म्हणजे मी दारूपासून दूर होतो, परंतु माझ्या स्वइच्छापोटी, म्हणजे माझ्याच मनासारखं झालं पाहिजे, मी जी व्यक्त करत आहे इच्छा तशाच प्रकारे लोक वागले पाहिजे, ह्या ज्या माझ्या भावना होत्या त्या भावनांपोटी मी बरंच स्वतःचं आणि जवळच्या लोकांचं मन दुखवणं आणि बरंचसं नुकसान मी करत होतो.
ही गोष्ट जोपर्यंत मला लक्षात नाही आली तोपर्यंत मी हे असंच जगत होतो. परंतु ज्या दिवशी स्पॉन्सरच्या मदतीने मला कळले की हे दारू समजतं तर झालं आता, पण तर दारू तर एक माझा एक प्रायमरी हे होता. परंतु माझ्यामध्ये बरंच काही असं दोष आहे, बरंच काही प्रॉब्लेम्स आहे. तर ते प्रॉब्लेम्स काढल्याशिवाय मी एक जे सुखाचं, समाधानाचं म्हणतो, संतुलनाचं किंवा प्रसन्नतेचं किंवा मला जी मनशांती पाहिजे ती मनशांती मला कुठे वाटतच नव्हती. कारण सतत मी ते बेचैनीमध्ये, असमाधानी प्रवृत्तीमध्ये, अप्रामाणिकता माझ्यात भरलेली होती. तर ते ह्या साऱ्या गोष्टींमध्ये राहत होतो. त्याच्यामुळे प्रचंड नुकसान माझ्या जवळच्या लोकांना याचा होत होता. तर मला आता हे लक्षात आलं की माझ्या स्पॉन्सरच्या मदतीने या साऱ्या गोष्टींसमोर सुद्धा मला सरेंडर करायचं आहे. आणि जेव्हा मी समोरच्या मग पायऱ्यांपोटी अशी वाटचाल करतो, 4थ्या-5व्या पायरी मी स्पॉन्सरच्या मदतीने घेतो आणि 6व्या त्या 5व्या पायरी अंतर्गत मला लक्षात येते की माझ्यात काय काय दोष आहे. तर ते दोषची जेव्हा मी यादी करतो की माझ्यात अविचार आहे, माझ्यात अप्रामाणिकपणा आहे, माझ्यात स्वार्थ आहे, माझ्यात भय आहे, माझ्यात खुन्नस आहे, भीती आहे, तर ह्या साऱ्या गोष्टी, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, लालच आहे, वासना आहे, काम आहे, क्रोध आहे, तर ह्या साऱ्या गोष्टी माझ्यात ज्या भरल्या आहे कुठून कुठून, तर ह्या गोष्टी समोर सुद्धा मी हतबल आहे. या गोष्टी समोर सुद्धा मी सरेंडर व्हायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी सुद्धा माझ्यासाठी धोकादायक आहे की ज्या मला भविष्यात दारूकडे नेऊ शकतात. तर आता ह्या गोष्टी मी काढायला पाहिजे माझ्यातून, पण त्या लायकीचा सुद्धा मी नाही की या गोष्टी मी काढू शकेल. तिथे सुद्धा मी सरेंडर करायचं आहे परमेश्वरापुढे. जेव्हा जसं मी दारू बंद करू शकत नव्हतो, तसं मी या गोष्टी सुद्धा स्वतःमधून काढू शकत नाही. हे पण तुलाच करायचं आहे. तर ह्या 7व्या पायरी अंतर्गत पुन्हा मला एक सरेंडर इथे करायचं आहे परमेश्वराजवळ की देवा, हे माझ्यात जे दोष मला आढळले आहे, तर हे मी तुला लोटांगण जाऊन विनम्रतेपूर्वक अभिवादन करतो की तू माझ्यातले हे दोष फक्त तू आणि तूच काढू शकतो. आणि ते 7व्या पायरी अंतर्गत या दोषासमोर पुन्हा मला सरेंडर करायचं. हा दुसरा पार्ट झाला ह्या सरेंडरचा. त्याच्यानंतर मित्रांनो, आता एक दारू समोर, एक चारित्रिक दोषासमोर, स्वभाव दोषासमोर मी सरेंडर करायला पाहिजे. त्याच्यानंतर अल्कोहोलिक अनोनिमस मला सांगते लिटरेचरच्या माध्यमातून की बरेच व्यक्तींसमोर, वेगवेगळ्या परिस्थितीसमोर, वेगवेगळ्या लोकांच्या स्वभावांसमोर, वस्तूंसमोर, जागेसमोर, या सर्व गोष्टीसाठी समोर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी हतबल असतो. तिथे सुद्धा मला सरेंडर करायचं असते. आता का करायचं असते, तर मी सरेंडर न करता त्याच्या विरुद्ध काय करत राहतो, तर संघर्ष करत राहतो. तर बरेचदा असं होतं, मी समाजात असो किंवा माझ्या कामधंद्याच्या ठिकाणी. आता माझं उदाहरण झालं तर मी वैद्यकीय व्यावसायिक आहे. तर मी सुरुवातीला जेव्हा माझी प्रॅक्टिस चालू केली होती, मी डॉक्टर आहे, तर जेव्हा मी पेशंट चेक करायचो, माझ्याकडे सुरुवातीला प्रचंड पेशंट राहायचे. परंतु हा जो माझा स्वभाव आहे, मला असं वाटायचं की माझी इच्छानुसार ते माझ्या पेशंटनी केलं पाहिजे. तर मग ते खेड्यात मी प्रॅक्टिस करायचो. ते खेड्यातले लोक बरेचसे जुनं जे प्रिस्क्रिप्शन होतं ते आणत नव्हते. औषधं बरोबर घेत नव्हते. त्यांच्या औषधं दुसऱ्या आले तर ते तसेच राहायचे. तर मला असं वाटायचं, मला माझ्या मनात ही भावना होती की मी चांगल्यासाठी म्हणत आहे. परंतु माझे तो प्रवृत्त करण्याची ती भावना खूप बेकार होती. मी रागाने त्यांना ओरडायचो, जोराने बोलायचो, रागवायचो, काही बोलून द्यायचो, केबिनच्या बाहेर हाकलून द्यायचो. तर मी असं बरेच वर्ष करत होतो आणि त्याचा परिणाम असं झाला की कालांतराने हळूहळू माझे पेशंट्स कमी होत गेले आणि त्याच्यामुळे माझा व्यवसाय कमी होत गेला. तर ही गोष्ट जेव्हा मला लक्षात आली की मी त्या लोकांना बदलवायचा प्रयत्न करणार आहे की जे मुळातच अज्ञानी आहे, मुळात त्यांची समज तेवढी नाही आहे की ते व्यवस्थित त्या गोष्टी आणू शकेल किंवा जे म्हणलं ते करू शकेल. तर मी ह्या लोकांसमोर हतबल आहे. या लोकांसमोर मला सरेंडरच करावं लागेल की मी यांना नाही बदलू शकत. ते जसे आहे तसेच राहणार आहे. असं समाजात बऱ्याच ठिकाणी असते की माझं बरोबर आहे असं मला वाटते. अल्कोहोलिक अनोनिमसच्या आपण ग्रुपमध्ये सुद्धा बघतो की जेव्हा ग्रुप कॉन्शियस होते, 10 जणांचं म्हणणं काहीतरी वेगळं असते आणि मला असं वाटते की असं व्हायला पाहिजे, माझंच म्हणणं बरोबर आहे असं मला बरेचदा वाटते. तर काही अंशी नंतर कालांतराने लक्षात येते की माझं बरोबर होतं. परंतु मी जर संघर्ष केला, मी जर त्यांच्याशी भांडलो किंवा मी बाहेर समाजात कामधंद्याच्या ठिकाणी लोकांशी जर कुठल्याही गोष्टीवर वाद करून भांडत राहिलो, तर काय होणार आहे, तर माझी मनशांती भंग होणार आहे. आणि एका दारुड्याची मनशांती भंग होणे ही चांगली गोष्ट नाहीये.
त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमस मला सांगते की आता मला प्रत्येक क्षेत्रातला हा संघर्ष मला संपवायचा आहे. जिथे जिथे मी संघर्ष करत होतो तिथे आता शरणागती पत्करायची आहे, हार मानायची आहे. तर ह्या लोकांसमोर मी हतबल आहे. सोबत वेगवेगळ्या परिस्थिती राहतात. आता माझं एक उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच मागच्या वर्षीचं मला एक हेल्थ इश्यू झाला होता की मला कोविड नंतर चेस्ट पेन व्हायला लागली. मी स्वतः मेडिकल प्रोफेशनल मधला आहे. तर मला त्याच्यामुळे आम्ही लोकांना स्वतःला काही झालं तर आम्ही जास्त पॅनिक होऊन जातो त्या गोष्टी. मला चेस्ट पेन होत होतं 2-4 दिवस 5 दिवस होत होतं. त्याच्यानंतर माझं बीपी वाढून येत होतं. तर मी खूपच त्याच्याबद्दल म्हणजे भीतीग्रस्त झालो की काय होत आहे, मला बीपी वाढत आहे. माझं वय वर्ष 37 रनिंग चालू होतं आणि एवढ्या कमी वयात आता आपण बीपीची गोळी चालू करू. तर खूप प्रचंड टेन्शन मला आलं आणि स्वतः मेडिकल व्यवसायातलं असल्यामुळे मला ते जास्तच त्याच्याबद्दल समजत असल्यामुळे जास्त त्याचं टेन्शन घेतलं आणि डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं मी होतो. फार शांत राहत होतो, कुणाशी बोलत नव्हतो. त्याच्यानंतर मी नागपूरला गेलो, बरेचसे टेस्ट वगैरे करून घेतल्या माझ्या आणि त्या टेस्ट अंतर्गत मला मग काही गोळ्या सुद्धा चालू करण्यात आल्या. परंतु मी फार काही दिवस डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं होतो. त्याच्यामुळे नंतर मी जेव्हा स्पॉन्सरची चर्चा केली याच्याबद्दल तेव्हा मला त्यांच्या मार्फत असं कळलं की ही जी परिस्थिती आहे, ही जी सिच्युएशन आहे, ते ह्या सिच्युएशन समोर सुद्धा सरेंडर करायला पाहिजे की मी हे परिस्थिती नाही बदलू शकत. आता ती एखादी बिमारी आहे, ती बिमारी काय वेळ काय सांगून नाही येणार आहे. मला असं वाटायचं की 36व्या वर्षी मी बीपीची गोळी कशी चालू करू. तर लोकांना मी बघितलं तर बऱ्याच लोकांना त्याआधी सुद्धा चालू होते. म्हणजे बिमारी आहे तर त्याचं मला सोल्युशन शोधावं लागेल. प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन शोधावं लागेल की आता काय करायला पाहिजे. तर मला गोळी रेग्युलर घ्यायला पाहिजे, डाएट व्यवस्थित करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. तर हे सर्व मला सोल्युशन शोधायला, पण ते पॅनिक झाल्यामुळे, ते सिच्युएशनमुळे घाबरल्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्ष न देता केवळ आणि केवळ गोंधळाच्या अवस्थेत आणि डिप्रेशन मध्ये गेलो होतो. नंतर मला हे कळलं की या परिस्थितीसमोर मी हतबल आहे. हे मला सरेंडरच करावं लागेल की ही परिस्थिती मी नाही बदलू शकत. आता याच्यावरचं सोल्युशन मला शोधायचं आहे. मी व्यायाम चालू केला, डाएट प्लॅन चालू केला, गोळ्या घेत राहिलो व्यवस्थित. आता ठीकठाक आहे, मला आता काही प्रॉब्लेम जाणवत नाही. तर अशा परिस्थितीसमोर सुद्धा मी हतबल आहे. लोकांचे स्वभाव मी बदलू शकत नाही. आता माझ्यासोबत राहणारे लोक आहेत, त्यांचा काही विशिष्ट स्वभाव आहे. तर माझ्या पत्नी आहे, आई आहे, वडील आहे. आता मी दारू बंद केली म्हणजे काही सर्व त्यांचे चांगलेच वागतील माझ्याशी किंवा सर्व अपेक्षा संपूर्णच जातील असंही काही नाही. लोक आपल्या अपेक्षा जाहीर करणार आहे. त्यांचं कधी कधी घरात आमचं पती पत्नीचं भांडण होते. बरेचदा सिच्युएशन मध्ये मला वाटते की हिचं चुकीचं आहे, माझं बरोबर आहे. बरेचदा कधी कधी राहते सुद्धा, माझं बरोबर राहते, ती चुकीचं राहते. परंतु जेव्हा मी ह्या गोष्टीबद्दल स्पॉन्सरशी चर्चा करतो तेव्हा स्पॉन्सरनी माझ्या सांगितलं होतं एकदा आणि ती गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो की ह्या माझ्या घरामध्ये मी रिकव्हरी प्रोग्रामवर आहे आणि मी रिकव्हरी प्रोग्राम मध्ये असल्यामुळे माझ्या घरचं वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. तर त्याच्यामुळे इथे सरेंडर मलाच करायचं आहे. मलाच ते हार मानायचं आहे की ठीक आहे बस सिच्युएशन सांभाळायचं आहे, सॉरी म्हणायचं आहे आणि ते निभवून न्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सर्व नॉर्मल होऊन जाते. परंतु मी त्याचा जर पॅनिक केला, त्याला खूप संघर्ष केला, त्या गोष्टीची स्वतःशी संघर्ष करत राहिलो तर ती गोष्ट वाढत जाते. तर इथे सुद्धा ह्या गोष्टीत सुद्धा मी हतबल आहे, ही गोष्ट मला लक्षात आलं. काही जागेंसमोर, वस्तूंसमोर मी हतबल आहे. बरेचदा मी एखाद्या समजा एखादी वस्तू घ्यायला गेलेली असते, बायकोनी वेगळं सांगितलं राहते, मी आणतो वेगळं. तर ते आणल्यावर आता काही पर्याय नसते. ते वस्तू समोर सुद्धा बरेचदा मी हतबल राहतो. त्याच्यानंतर जागा आता माझं नुकतंच एक उदाहरण आहे की मी मागच्या वर्षी घर बांधलं आणि मी जिथे आधी प्लॉट घेतला होता त्या ठिकाणी घर बांधायचं प्लॅनिंग होतं. परंतु त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट होऊनच नव्हतं राहिलं. बरेच वर्ष मी वेट केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मी आता जिथे प्लॉट घेतला इथे आता डेव्हलपमेंट होईल असं मला वाटलं. त्याच्यामुळे इथे मी घर बांधलं. परंतु आता मी बघतो की त्या ज्या जुन्या जिथे माझा प्लॉट होता जो की मी विकला तिथे प्रचंड डेव्हलपमेंट झालं 1-1.5 वर्षात. आणि इथे जे मी आता घर बांधून टाकलं इथे सर रोड नाही, काही नाही, सर्व गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला वाटत आहे. परंतु आता मी त्याच्यासमोर हतबल, आता मी काय करू शकतो.
ते आता हे घर उचलून मी तिकडे नेऊ शकत नाही किंवा एवढं मोठं बांधलेलं घर काही विकू शकत नाही. त्याच्यामुळे हे परिस्थितीचा मला विचार करण्यात माझी पत्नी मला वारंवार सांगते की तुम्ही आता जे झालं ते झालं, आता ते खुश राहा त्याच्यात. परंतु मी ते तेवढं सर्व चांगलं घर झालं हे चांगली भावना मनात न बाळगता इथे कशाला बांधलं ह्याच म्हणजे निगेटिव्हिटी मध्ये मी जास्त राहतो. तर ह्या जागेसमोर सुद्धा मी हतबल आहे, वस्तूसमोर मी हतबल आहे, परिस्थितीसमोर हतबल आहे, माझ्या नशिबासमोर हतबल आहे. तर ह्या सर्व गोष्टी समोर मी हतबल आहे हे मला या स्लोगनच्या अंतर्गत लक्षात येते. त्याच्यानंतर मित्रांनो हा एक तिसरा पार्ट झाला. त्याच्यानंतर आणखी एक पार्ट या सरेंडरचा माझ्यासाठी काम करते की दारू व्यतिरिक्त दारू माझा प्रॉब्लेम आहे हे तर ठीक आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रॉब्लेम माझ्यात असतात. जसं मला लॉटरी खेळण्याचा शौक होता. जेव्हा मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये सुरुवातीला आलो आणि पहिल्या 1-1.5 वर्षात मी नागपूरमध्ये राहत होतो, तर ते इझी मनीचं ते लॉटरी 15 मिनिटाचा गेम, तर ते लॉटरी खेळण्याचा शौक होता. त्याच्यानंतर काही जण सिगरेट, सट्टा, जुवा तर हे सारे शौक राहू शकतात. काही जर लग्न झालं असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणे किंवा रेड लाईट एरियामध्ये जाणे किंवा दुसऱ्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणे, तर हे जे सारे माझे प्रॉब्लेम आहे, हे सारे माझे दोष आहे किंवा कल्पना विलास करणे, काल्पनिक जगात जगणे, तर हे साऱ्या प्रॉब्लेम समोर सुद्धा मला सरेंडर करायचं आहे. अल्टिमेटली हे सुद्धा माझ्या पर्सनॅलिटीशी संबंधित गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी फार दिवस मी राहू जर मी कुठल्या मी बरेचसे अनुभव अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये बघितले की जे लोक दारूपासून दूर झाले परंतु जर गांजा प्यायला लागले तर आपलं जे ऍडिक्शन आहे, आपल्या एक दारुड्याचं ऍडिक्शन ते दारूचं राहते. गांजा प्यायला लागला तर तो जास्त दिवस गांजा पिऊ शकत नाही. तो गांजा पिता पिता एक दिवस दारूवरच येणार आहे. किंवा बाकीचं जर तो काही बाहेर अफेअर करत असेल किंवा काही गोष्टी करत असेल तर ती गोष्ट कालांतराने एक ना एक दिवस माहीत पडते आणि त्याच्यानंतर ते माहीत पडल्यामुळे ते जर परिस्थिती एवढी खराब होणार आहे की त्याला दारूच प्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर लॉटरीमुळे दारू पिलेले, सट्ट्यामुळे दारू पिलेले बरेचसे उदाहरणं मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या माझ्या 16 वर्षाच्या प्रवासात बघितले. तर त्याच्यामुळे फक्त दारू नाही तर हे साऱ्या गोष्टींसमोर सुद्धा मी हतबल आहे. याच्या समोर सुद्धा मला माझं सरेंडर करावं लागेल की ह्या गोष्टी करण्याच्या लायक सुद्धा माणूस मी नाही. कारण मी जर थोडंसं करीन असा माणूस नाही. माझा अतिरेकी स्वभाव आहे, माझी एक्स्ट्रीम पर्सनॅलिटी आहे. मी जर विनाकारण नवीन शौक कधीही घेऊ नये. नवीन शौक जर मी घेतला किंवा ते नवीन शौक आत्मसात केला तर त्या शौकचं व्यसन मला लागणार आहे आणि कालांतराने ती माझी बिमारी बनत जाणार आहे आणि ती बिमारी माझी वाढत जाणार आहे आणि अल्टिमेटली ती गोष्ट मला परत दारूकडे नेणार आहे. तर हे साऱ्या गोष्टी समोर सुद्धा मित्रांनो मी हतबल आहे हे अल्कोहोलिक अनोनिमसच्या या रिकव्हरी कार्यक्रमाअंतर्गत मला कळले. त्याच्यामुळे मला ही गोष्ट लक्षात आली की मी फक्त दारू समोर हतबल नाहीये, मी माझ्या स्वइच्छा जे आहे त्या समोर हतबल आहे. आता मला त्या स्वइच्छा त्यागून परमेश्वराच्या इच्छेने जीवन जगायला शिकायचे आहे. त्याच्यासाठी मला माझ्यात काय दोष आहे ते शोधावे लागेल. ते चारित्रिक दोष मी शोधतो. ते त्या दोषांसमोर सुद्धा मी हतबल आहे हे मला कळले. त्याच्यासाठी सुद्धा मला परमेश्वरासमोर सरेंडर जावं लागेल की परमेश्वराने माझ्यातून हे दोष सर्व काढून टाकावे. त्याच्यानंतर मी लोकांसमोर, व्यक्तींसमोर, परिस्थितीसमोर, कुणाच्या स्वभावासमोर आणि हा अल्कोहोलिक अनोनिमसच्या हॅजबीन सीझन मध्ये एका प्रकरणाच्या अंतर्गत मी वाचतो की हे जे संघर्ष करण्याची जी भावना आहे, जर मी जीवनामध्ये आता या प्रवासात संघर्ष करत राहिलो तर ते माझ्यासाठी फार धोकादायक होणार आहे. मला हा संघर्ष प्रत्येक स्टेजवरचा संघर्ष, प्रत्येक क्षेत्रातला संघर्ष कुठे ना कुठे थांबवावे लागेल, त्याला मर्यादित करावे लागेल आणि जर मी संघर्ष बंद नाही केला तर मी मनशांतीत राहू शकणार नाही. माझ्यासाठी काय आवश्यक आहे? एका दारुड्यासाठी जर मला आजीवन दारूपासून दूर राहायचं आहे, एक चांगलं जीवन जगायचं आहे तर मला मनशांती फार आवश्यक आहे. माझं मन स्वस्थ पाहिजे. मी जो RID फॅक्टर म्हणते रेस्टलेस, इरिटेबल, डिस्कंटेंट, ह्या 3 गोष्टी ज्या मला अल्टिमेटली दारूकडे नेतात, ह्या 3 गोष्टी माझी मनशांती भंग झाल्यामुळे येऊ शकतात. त्याच्यामुळे माझी मनशांती जर भंग होऊ द्यायची नाहीये तर मला ह्या सर्व गोष्टी समोर, माझ्या स्वइच्छासमोर, माझ्या चारित्रिक दोषासमोर, माझे बाकीचे सर्व व्यसन, लोकांसमोर, परिस्थितीसमोर, नशिबासमोर, ह्या सर्व गोष्टी समोर सरेंडर करावं लागेल. हे एवढं व्यापक स्वरूपाचं स्लोगन हे आहे आणि हे जर मी केलं, आता पॅराडॉक्स कसं आहे, हे जर मी केलं
तर काय मिळते मला, तर मला काय आवश्यक आहे, दारूपासून दूर राहणे, मनशांती लाभणे, एक चांगलं संतुलित जीवन जगणे. तर हे एवढं तर नक्की मिळते. म्हणजे काय आहे अल्टिमेटली, तर माझा विजय होत आहे. माझा विजय कुठल्या गोष्टी मला आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी, तर मला दारूपासून दूर राहणं आवश्यक आहे, मला मनशांती समाधान आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी मला नक्की मिळतात. म्हणजे सरेंडर केल्याने माझा विजय होतो, मी जिंकतो. हे 100% मी अनुभवलं आहे. माझ्या अनुभवातून जेव्हा जेव्हा मी या सर्व गोष्टी समोर सरेंडर केलं, माझं सर्व काही चांगलंच झालं आहे. माझं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये. त्याच्यामुळे ह्या स्लोगनचा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मी समजण्याचा प्रयत्न करतो, माझ्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेही काहीही विपरीत परिस्थिती आली तर प्रार्थनेच्या मार्फत, प्रार्थना माझ्यासाठी बऱ्याच ठिकाणी एक उपाययोजनेचं काम करते की कितीही म्हणजे ती गोष्ट मला पटत नसेल तर परंतु ती प्रार्थना मी केली तर ते सरेंडर मला करणे फार सोपी जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे स्लोगनवर जे माझे अनुभव होते ते मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. कोकण फेलोशिप मार्फत मला इथे बोलण्यासाठी बोलावलं, मला ही संधी दिली. मी त्यांचा आभारी आहे आणि आपण सर्व लोकांनी मला शांततापूर्वकरित्या ऐकून घेतलं, त्यासाठी मी आपल्या सर्वांचा सुद्धा आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.